काय माहिती आहे मी कुठल्या पॉईंट आल्या भरपूर वारा सुटलाय. आम्ही आलोय महाबळेश्वर मध्ये एलिफंट पॉईंट बघायला, पण इथं बघा काहीच दिसत नाही, एकदम धुकाच धुका. आपल्या इथं ज्या प्राइस मध्ये केक येतात ना त्या प्राइस मध्ये पेस्ट्री आले. टेस्ट आहे का वरती? चला मग ठीक आहे, पैसा वरती. इथं जेवायला बसलेलो, ऑर्डर दिली ना, बाहेर असा आवाज झाला अचानक, तर बघायला आलं तर बघते तिथे फॉर्च्युनर गाडी याच्यात पडली. हे उठली उचल काला पडलं काय? गुड मॉर्निंग मित्रांनो, तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आमची मॉर्निंग झालेली 10:30 वाजता आणि आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे, तो आहे महाबळेश्वर मध्ये. आणि आम्ही आता चाललोय नाश्ता करायला आणि नाश्ता करून जाणार आहोत महाबळेश्वर टेम्पल बघायला. नंतर 1-2 पॉइंट्स बघू आणि नंतर मग तेच आपले महाबळेश्वरचं ठरलेलं मेन गो कार्टिंग वगैरे ऍक्टिव्हिटीज आल्यासारखं काहीतरी एक मजा म्हणून. तर आता नाश्ता करायला कुठे जायचं? नाश्ता करायला, हेवी नाश्ता करायला बरोबर. तर बघू आता त्या वेनालेकच्या साईडला जाऊ, तिकडं आहेत थोडेसे हॉटेल. दुका दाखव. दुका भारी आहे इथं बघा. आम्ही मार्केट मधून आता निघालोय आणि दुका बघा कसला आहे. आज मजा येणार आहे, बघू एकदम व्ह्यू वगैरे कसं दिसतंय. पॉइंट्सला गेलो तर एकदम क्लिअर दिसला तर चांगला, नाही तर असा दुका असला तर काय नीट बघायला नाही भेटणार. चला आता नाश्ता वगैरे करू मस्त, नंतर काय आहे ते बघू. नाश्ता करायला इथं वेनालेकची पोहोचलेला. एव्ही नाही रे, लाईट खाऊ, चायनीज खाऊ. अरे मग त्याच बारा लागतो बाहेर आलं. इथं खाऊ. पिझ्झा नाही का? पिझ्झा मग बस आहे, बस आत बस. कशी 2 ट्रिपल फ्राय राईस, 2 ट्रिपल जाऊन चायनीज कालचा भारी लागला ना, पण कालचा भारी लागला. जाम भारी जाऊ आता मंदिराकडे खाऊ. आज व्हेज खायचो, नॉन व्हेज खायचं त्याला काय व्हेजचा खर्च कमिटी करणार आहे. नॉन व्हेज वाला डायरेक्ट स्वतःच्या पैशाने खातील. हे बघा व्हेज खायचं घरी जा, घरी आणि कमिटी काय हल्ली पैसे काय मग 20,000 एवढं कपलं लाख रुपये ऑर्डर द्यायचं. आम्ही आता महाबळेश्वर मंदिराची इथं आलेलो आहोत आणि मागच बघू शकता तुम्ही महाबळेश्वरचा मंदिर आहे. आवाज नाही, थंडी पण आता भरपूर लागतंय. तर आम्ही मुखदर्शन घेतलं कारण की शनिवार असल्यामुळे ना भरपूर गर्दी, जाम गर्दी. चला ते तिकडे कोण भरायला गेले, आपलं 2 जण थांबले ना लाईनीला. इथे दुसरा एक मंदिर तो पण करून पाण्याचा आहे ना तो. हा पाण्याचा आहे. महाबळेश्वर मंदिरचं दर्शन घेऊन आम्ही आता चाललोय पंचगंगाचं दर्शन घ्यायला. तिथं जाऊन म्हणजे नद्यांचा उगम आहे, तिथं उगम स्थान आहे. महाबळेश्वर 2 ठिकाण आहेत तिथं ना. आपलं हे जागृत देवस्थान म्हणजे देवस्थान टाईप, बाकी सगळे असे बनवलेलेच पॉइंट आहेत. बघू आता गर्दी आहे ना जाम गर्दी, म्हणून तिथलं आम्ही मुखदर्शन घेतला. आणि इथं बघू कसं आहे, आलं मागाशी जाऊन दुसरं त्यांना काय गर्दी बिर्दी नाही भेटेल, तर पटकन जाऊन या. दुसरीकडे जाय, चष्मा घेऊ ना आपण. हे बघा चष्म्यांचे दुकान भरपूर सारं. हे पावसाला अशी छत्री लागली तर ते इथं मंदिर आहे बघा, समोरच आमचं मंदिर आहे पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर. हे बघा नदींचं उगमस्थान तो नदी निघतं ती इथे नाही काय तू आता इथं आतमध्ये तुम्हाला नीट शूट करून दाखवतो. तिथं त्या मंदिरात मुखदर्शन घेतं, त्यामुळे शूट पण नाही केला आणि अलाउड पण नव्हतं. हे बघा श्री पंचगंगा मंदिर महाबळेश्वर.
अरे बापरे. भारी आहे ना फोटोग्राफी सगळं अलाउड आहे. इथून उगम पावते ना दिदी. आता इकडं पण मागं आहे, तिकडं आपण दर्शन घेऊ, बघू काय आहे ते दाखवतो. थांबा तुम्हाला कुठल्या कुठल्या नदी आहेत. हा इथं लिहिल्यात नद्यांचे नाव वगैरे ते तुम्हाला मी दाखवतो. इथे एक छोटंसं मंदिर आहे देवीचं. इथं गायत्री नदी आहे, ही गायत्री नदीचं उगमस्थान आहे. परत इथं सरस्वती नदी पण आहे वाटतं. ते सावित्री नदीचं उगमस्थान आहे. आणि इथं कोयना नदी आहे. बाकी ह्या नद्यांबद्दल तर जास्त काय माहिती नाही. ही वेण्णा नदी इकडे आहे, पण ही सावित्री नदी जी आहे ना ती आपल्या महाडमधून तिकडे पुढे जाते एवढं माहिती आहे. तर पंचगंगा आणि तर कृष्णाचं मंदिर होतं. म्हणजे तसं टोटल 5 नद्यांची उगम आहे म्हणून पंचगंगा बोलतो. चला आणि इथं खाली आपण जाऊया साईडला. तर गणपतीचं मंदिर आहे. पण ज्यावरती या नद्या बघितल्या जसं सावित्री वेण्णा वगैरे, तर त्यांचं सर्व नद्यांचं एकत्र पाणी इथं सोडलं आहे गोमुखातून. हे बघा तुम्ही, आपण पण जरासं येतं पियाचं का. एक आपला प्रसाद म्हणून पियाला सांगितलं त्याने, थोडासा पिऊन घ्या बरं. आता दर्शन झालं मस्त आमचा. गर्दी नाही इथं, बाकी दुसरं स्पॉट नुसती गर्दी. मंदिरात लोक जास्त येत नाही बघ ना. हो ना, स्पॉट जाऊन गर्दी. हा निश्चित गर्दी. तर मित्रांनो आम्ही आता कुठे आलेलो, एलिफंट पॉइंट. इथं तर भरपूर धुका आहे आणि ऊन आला आता. तसं आम्ही उतरलो आता एलिफंट पॉइंट बघू काय दिसतंय. इथं आल्यावर माहित आहे ना, पॉइंट इकडून पण सेम तिकडून पण सेम. बघा मगाशी धुका होता तसा कॅमेरा आहे धुका तर आहे. मोबाईल मध्ये दिसतंय थोडासा धुका. हवा आली म्हणून गेला. बरोबर भरपूर लोक आहेत, भरपूर लोक. गरमी लागते बरोबर. आम्हाला पण भरपूर गरमी लागते. आता नंतर खाऊ रे, आता खाऊया. अरे नको आता नको. मक खाऊन एक कमिटी किती कापले आता? आता 19,000 रे. आता 19,000 1000 रुपये कापले कुठेतरी. चष्मा घेतला ना? 1800 डिझेल टाकला ना आता? 1800 नाश्ता किलो कसा व्हायचा. हे बारीक ना का चहा पिता 400 रुपये. अरे जेवण आता चहाचं किती दिलं माहिती की 400 रुपये. चहा आणि काही ना काही चहा होता तो. काही ना काही ना मला वाटलं बासुंदी चहा. 400 रुपये पाण्यासारखा चहा. कोणी आता आहे ना बारका अरे मी पिल्ला मस्त लागलं. पाण्यासारखं चहा, एकदम पाण्यासारखं साधा. अरे विचारलं तर नाही बोलतो, इथे असंच असतं मसाला एवढा मोठा बासुंदी. व्हिडिओ करायला पाहिजे होती, व्हायरल करायला पाहिजे. अरे चहा पिऊ नका कोणी करून ना. आता चहा बी नाही प्यायचा, आता कॉफी पाहिजे. कॉफी बेस्ट आहे. समोर तर अख्खा दुःख आहे. कॉफी वाला मी, तू पण आहे त्यात. काही दिसत नाही. काय बघा पुढे जाऊन एलिफंट. एलिफंट दिसला तर पाहिजे. रोल ऑन करू आपण. रोल ऑन हारतला उभा करू काहीतरी. याला बघा बरं. पैसे ठेवून जा, पैसे ठेवून जा. अरे पैसे ठेवून जा. पैसे पडून चिमणी बघ काय बोलतो. काय आला काय ना लॉक बंद कर. मोठा महाबलेश्वर मध्ये आम्ही आलो एलिफंट पॉइंट बघायला, पण इथं काहीच दिसत नाही. अख्खा धोका आहे. अरे कुठे गेला एलिफंट? माकड आहे बाबा, मको माकड आहे. हे बघा इथं माकड आहे. याच्या अंगावर या तू बाजू तू ना माकड. हे बघ चिले 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 खायचं आपले पण असं दुकान भरलेलं असते. माझा अण्णा आज रातची घरी नाही. माझा दोस्त आहे तो, माझा दोस्त. मला आज घरी जायचे काय करून. शिक्षणाचा विषय आहे. हा तो ब्लॉग येईल तेव्हा अपडेट आलेलीच असेल कुठं चालली. कुठे एलिफंट तिथं काय एलिफंट नाही दिसत ना. काय सगळा धुका दिसतय. काय बघायचं हे जायचं मला घरी न्या पोस्ट ठेवा. मला काहीच फरक नाही. स्कोरेची भारी आली. अरे बघ ना काय आम्ही एलिफंट पॉइंट बघायला आलो मित्रांनो. हे काही दिसत नाही इथून. इथून दिसतंय, इथून दिसतंय. लवकर या, लवकर या. कधी मेरा बघू गेला सगळा गेला. कधी मेरा बघू असे कधी बोलतो भेटवले. आम्ही आलोय महाबलेश्वर मध्ये एलिफंट पॉइंट बघायला, पण इथं काहीच दिसत नाही. सगळीकडे धुकाच धुका. हे गेला 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 गेला. आता मस्त दिसतंय, मस्त दिसतंय. वाव खूप छान. अरे हत्ती कुठे?
हातीच नाही हे बघा गेला सगळं धुका बघ. हा? 1 मिनिटात धुका येतं, 1 मिनिटात सगळं क्लिअर होतंय. काय चाललंय काय समजा काय दिसत नाही तरी 1 तास थांबल्या. कारण काय? फोटो व्हिडिओ एक फोटो दाखव रे याचा 1 फोटो. अरे 10 फोटो आहे तुझंच. हे बघा आपले व्हिडिओ बघा, भरपूर व्हिडिओ फोटो काढले पण काही दिसत तर नाही. धुका धुका धुका. मला जायचे जरा निघायचं होतं पण हे निघायलाच मागत नाही. उद्या नाही, आजच मला बसला तर बसला. कमिटीचा फुल तयारी फुल तयारी बसलाय. सर कमिटीचा सीएनजी पैसे ना जायत ना जाऊ सर घरी नाही जायत तर पैसे द्यायचो ना घरी. अरे सीएनजी ने नको गेले. ना तरी आज आमची गाडी पेट्रोल आहे. हा पेट्रोल पण टाकले आपण. पैसे आहे आज आसमान किती राहिलं आता? आता पैसे किती राहिलं? 18,000. अरे 19. ना आता खर्च ना झाला सकाळपासून 1800 नाश्ता करून राहिले असतील. नाश्ता केला ना. हे नाश्ता झाले पण तेवढाच झाला. मोसम बघ नुसतं कोरा छत्री छत्री. या पॉइंट वर माकडा आणि धुका सोडून आम्हाला काहीच नाही दिसला. पण रास काढलं. ए नाही काढलं. तुम्ही खूप काढलं. दम लागला रे हे दुकाने माकडा सोडी तर काय दिसला का चांगला? एलिफंट कुठं होता? झोपल्या सर एलिफंट झोपलेला एलिफंटचा. आता बोललो होतो ना पण मी बोललो होतो. एलिफंट पॉइंटचा एलिफंटच झोपलेला आमचा. आता आम्ही चाललोय सावित्री पॉइंट आणि कुठला तरी ऑथर सीट पॉइंटला. ओके तिथं बघू काय दिसतं. घरी कुठं? चला विला बुक केलं तो. विला बुक केले. We've been living in sin so long, all the feels are gone. Fella stopped me on the street last night, said everything's alright. Roller coaster, make it through the day, I'm right. आता कुठल्या कोणी चाललं काय माहिती नाही. तिथं पण काही दिसत नाही, नुसता वारा सुटला. भरपूर वारा सुटलाय. टोपी आता कशी पातली आता परत पैसे उघड केले असतं. लास्ट टाइम आणली ती पण मागली, ती पण थोडीशी मागले पण माझ्या जीवा पाऊस आहे खबर ना कसलं चाललंय काय दिसत नाही रे. पण काय दिसत पॉइंट बघायचं. चला गो कार्टिंग करू आणि घरी बरोबर दोस्त आहे माझा. घरी मी रूम बुक करून ठेवले. अरे काय नाही माझा दोस्त आहे. आम्ही घरी जाणार. बोलला घरी तर ऐक ना 2000 दे ना बसून घरी. 2000 घरी जायचे मला. बस लास्ट माझा महाबळेश्वर लास्ट देतो मी चाललो घरी. आता पण निघले ना रात्री निघले. बस तुला राह इथं वस्तीला आम्हाला काय बस तुम्हाला बस ऑप्शन आहे. काला परलं काय चला बघून परलं वाटते. हे पण वारा जाम बेकार आहे रे. भारी वाटतं पण भारी वाटतं एकदम. आज सिनरी दिसत नाही पण असं वाटतंय फील भारी आहे. टोपी भर उडाची र. मी आलोय आता गो कार्टिंग करायला. तिथं आल्यावर का काहीतरी ऍक्टिव्हिटी करावं बरं परत. आता तिकीट काढू झालं. अरे काय बघ ए चल कॅश चल बघू चल ना म्हणतं. किती रुपये चालतं? 5 राऊंड होते ना. 5 राऊंड होते ना. लास्ट वीक मध्ये 5 राऊंड होते. काय करायचं तर लास्ट वीक मध्ये आपण केलं आपल्याला 5 राऊंड दिसतं. हे 4 राऊंड बोलतात. काय करायचं 450 मग तुझं काय आपलं गो कार्टिंग करायचं. घेऊ
आता ट्रॅक वर आलेलो आहोत सर्वजण. हे बघा जोश, बघा जोश. ए जय, जोश कुठे? अरे याची जोश नाही. जय जोश दाखव, जोश दाखव. ए चिमणू जोश या. ही चांगली का? पलतो ना काय या तुला उठव. पुढे घे ना सगळ्या गाड्या एक साथ ही चालू आहे का? हो बसा. जयेश पहिल्यांदा 4 व्हीलर चालवणार आहे तू. आमचा पेट्रोल चेक करा. मध्ये बंद पाहिजे पाहिजे. फुल आहे ना? डन डन डन. हे आर्श ब्लॅक घे ना. आर्श, हे आर्श ब्लॅक घे. निघलो. चला मित्रांनो रेडी आहे. मी इथं धावला तिथला. सोबत जाऊ. दोस्ती दाखव, दोस्ती सोबत. इथं पडणार ना वाटत ना. मित्रांनो मागच्याच हप्त्यात कीर्ती तेव्हा भरपूर मजा येते. आता बघू किती मजा येत आहे. यो एकदम आस्ती जाणार माणूस. अरे बा थांब बाजूला होतो जरा. अरे ही पलत ना. हे स्टेअरिंग बी आहे. हट आलं स्टेअरिंग पण नीट नाही. ये ना लवकर या. हा हो सीएनजी. अरे ही पलत ना. हिना पलना जास्त. अरे स्टेअरिंग जाम आहे जी. जायचं का? ए चिमण्या डिझेल कपले. जा. ये कोणची चाललो चला. जायचं का? आपण जायचं का? ये चला आपण जाऊ. चला ये आपण. अरे ही पलट नाही. हरवला. पहिला पाऊस आला. पाऊस ये बाबा. पाऊस आला. बाबा टोकली. काय झाला? अरे टोकले काय झाला? इथं दोघं अटकलो. काय झाले? पाऊस उलट झालं डायरेक्ट. अरे यार शिट. ये निघली. दादा मागावर. काय झालं यार? आता परत आपण रेडी आहोत. चला ये. बोलत ना यार. पावसात कोकाटी. सोबत जाऊया. पावसात कोकाटी. मजा येते भरपूर. ते पण आहे. अरे चष्म्या मुलं काही दिसतच नाही. ये चिमणू आहे. बाबा चिमणू. शपथ ठोकले.
भरपूर मजा आली. ए मजा आली ड्रीप बोले ड्रीप नुसती तुला ना हरला कोण त्याने आता मॅप्रोला पिझ्झा खायला नाही चिमणू चिमणू हारले. अरे त्याच्यामुळे मागे राहिलो भिजलो अख्ख्या चष्मा फुटली. जाऊ दे. चष्मा फुटली, मजा आली. हे गो कार्टिंग मला सगळा भिजला यार बघा पावसाने. लय मजा आली. मजा आली मजा आली काय झालं कपाट आली चौघट घुसली. तीच मजा आहे तीच मजा आहे तीच मजा आहे. आता क्या मजा आली. फिरलो दोघा उलटा टेकलेलो. त्या मजा आली. अरे हे आपल्याला दिसलंच नाही हे राजपास चप्पली काय चला आता काय करता इथं अक्का भेटलो त्याची चप्पल पण तरी त्याला विषय आहे. विषय आहे. ए, चला हे आता काय करायचं माझी व्हिडिओ काढ ना की ते गाडी अख्खी वाकडी गेले असेल जयच्या आहे सगळं चला आता काय पहिले कपडे चेंज करतो जरा. दोन यांच्यासाठी माझ्या मनातल्या मनात शिवा का माझा फोन भिजवला नवीन फोन आहे. जायचं बोल हे पॉकेट आहे ना पॉकेट मधला अरे, सगळं सगळं भरला. तोडला आज रातच्या घरी शाबास अजून भिजायला मजा येईल रात्री घरी निघू. ताप झाला तर धंदेवाला माणसं मी गाडी चालवली. आपण धंद्या उद्यापासून चला मजा आली भरपूर मजा आली. आता आम्ही कपडे वगैरे चेंज करू कुठेतरी जाऊन आणि जेवण करू. भूक लागली मध्ये तर पावसाला पूर्ण भिजवलाय तुम्ही जसं का आधीचे इथं शर्ट पण मागवलं नशीब एक्स्ट्रा कपडे आले. मजा आली. इथं स्ट्रॉबेरीची झाडं लावले. हे कुठला सीझन आहे तेच नाही कुठला सीझन आहे स्ट्रॉबेरीचा. पाऊस पडला पहिले म्हणून झाला म्हणजे ते कालच्या काकाने अंगाला हा मजा आली मजा आली. अरे तिथं असा उलटा फिरलो कम्प्लीट व्हिडिओ पण. गो कार्टिंग करू आम्ही आता रूमवर आलेलो आहोत. बघा रूम घेतले मस्त कॉटेज आहेत इकडं. हा एक कॉटेज घेतलाय आणि जीवेश आपला कॉटेज दाखव. एक बंद कर पहिले बंद कर हा आमचा तिघांचा परत चालू कर हे बघा सुरू ते आपल्या मेन आकर्षण आहे आपला स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूल वाला कॉटेज घेतले आज आमचा लास्टचा दिवस आहे इकडं. तर बरं खर्च करायला पाहिजे. कमिटीकडे जाम पैसे आमचे ना कमिटी का पैसा आहे ना. चला चेंज करून घेऊ ना खायला जाऊ कुठेतरी. चला माझ्या करू चीज फॅक्टरी भाई थंडी असं पाणी असू दे चला 6 वाजेपर्यंत. एवढी थंडी नाही तर एवढी बेकार तरी आम्ही पूल मध्ये जायचं मन केलं. आता जायचं पण बर्फासारखा पाणी मी पण आलो जाऊन मगाशी ब्लॉग मध्ये चालू केला. शेर गया अंदर गाईच देखो. अरे बेकार थंडी बोलते उडी मार दुसरा शेर आले आमचं. हे इथून व्ह्यू कसलं भारी वाटतं हॉटेल. हे आमचं हॉटेल बघ पैसा वसूल आज. शेर बोलते शेर. अरे पाणी बर्फ टाकले बर्फाचे लादे कापून टाकले. हॉटेल भाग कोल्ड जिमची आलो सगळी आम्ही. हे भारी येतो हे बघ हॉटेल आपला कसला भारी आहे. 2 कॉटेज घेतले पैसे असं थोडे दिले अजून कमिटी घेतली ना आपले. झालेला मित्रांनो बेकार थंडीत एवढं पोहलो. त्या दादाने आमच्यासाठी आणखी टाइम दिला पोहायला. इथे 6 वाजता बंद होतं. हे बघ एक तयार झालं. काय तुम्ही स्विमिंग पूल याला घेऊन पाहता काय कुठं चिजाऊसला. आम्ही आंघोळ करतो आता पटापट आंघोळ करू आम्ही मस्त आता निघतोय. फ्रेश झालो दोघं. इथे लॉक वगैरे लावतोय. या म्हणजे छोटासा कॉटेज आहे. तर चला इथं जेवायला जायचे. हर्ष कुठल्या हॉटेलला जेवायला जायचे. कुठल्या हॉटेलला जेवायला जायचे तू सांगत होते कुठला चीज काय चीज हाऊसला. ओके लोक खूप येत आहेत आता चीज हाऊसला. बघू काय येतं आपण मग बघू. नाही कमिटी मागे सकाळी 15,000 सांगलाय कमिटी लगेच कर. रूमचा आपण 3,000 ते भारी भेटी 3,000 रुपयाला आपल्याला. पूल विथ पूल माझ्या हा वरती पण येत अजून 2. खरं चला आता जाऊया कुठेतरी. आज जय ड्रायव्हर आमचा नाही जय दादा नेतोय कुठेतरी आता. नाही जय दादा नेते आता कुठेतरी. हे बघा कॉटेज आमचं भारी आहेत. काहीतरी असल्यावर का वाटतं घेतल्यावर का
पुढे स्विमिंग पूल आहे. आपण आता दाखवलं स्विमिंग आंघोळ बिंगोल करताना आम्ही सगळं दाखवलंय. तर आता भूक लागली भरपूर, जेवायला जाऊ. जेवायला का नाश्ता करा? आता जायचे पहिले हेवी नाश्ता कर. 5 गणीमध्ये आलतो आम्ही खास पेस्ट्री खायला. हे काय केक्स अँड क्रीम. हे काय ना काय ना चीज फॅक्टरी. चीज फॅक्टरी कशी लागतं सांग लवकर. काय प्राइस काय होते? 300 रुपयाची माझी चॉकलेट. याची काय प्राइस आहे दोघांची? 290 आणि पण एकाची 290 आणि 510 झाले दोघांचे. या दोघांवर खाली काल एक 510 दिले दोघांचं. आपल्या इथं ज्या प्राइस मध्ये केक येतात ना त्या प्राइस मध्ये पेस्ट्री आले. टेस्ट आहे का वरती? चला मग ठीक आहे, पैसा वरती खाऊन घेऊ आणि आता जेवायला जाऊ. जेवायला जाणार मग कसं घसरून भरले. हा रे डिझेल काय नंतर यायला पाहिजे तुला. मी मँगो घेतले काय माहिती कसं लागतं सांगतो तुम्हाला. काही वर्ष आम्हाला काय बोलतो पण पुढचं सीएनजी पंप पण भेटले, उद्याची पण सोय झाली. बघू दे मी कसं लागतं बघू मला. मग खाते चमचा मी किशान ठेवून आले. आंबा मँगो पेस्ट्री. मँगो नाही भारी आहे. सेम मँगो आहे. सेम मँगो हो प्रॉपर काय मी ते मस्त वाटते. आता आम्ही एकमेकांच्या खाऊ घास मार ना. खाऊन घेऊ पटकन. आम्ही इथं जेवायला बसलेलो, ऑर्डर दिली ना, बाहेर असा आवाज झाला अचानक. तर बघायला आलो तर बघते तिथे फॉर्च्युनर गाडी याच्या पडली. हे उठली उचल जिंकलो झाली. बघलं आमची पोरा जाम हुशार आहेत. आता तुम्ही बोलाल मदत करायची टाकून तू व्हिडिओ काढत बसलाय तर असा विषय नाही. 4-5 पोरं आमची कामाला लागले डायरेक्ट. हे बिल भरा सांगता ना. हर्ष बिल सांग. मदत करायला कमी बघायला जास्त. नाही सगळे केले आपण मदत. दुसरी अशी बघा होती फॉर्च्युनर गाडी पडली. फॉर्च्युनर हा बोल ना. थांब दाखवत आता. जेवायला मागवले. थांब जेवायला आला का दाखवलं मला काय मागवले. तुम्ही एक्सप्रेशन बघून समजू शकता. आम्हाला तंदुरी खायची टिकीट लागली आणि लॉलीपॉप खाल्ला आम्ही. लॉलीपॉप मस्त लागलं. लॉलीपॉप तंदुरी पण मस्त लागली पण थोडीशी स्पायसी होती. मस्त लागली. आता येऊ आम्ही मुर्ग मुस्लिम मागवले. प्लेटी तुम्हाला वाटेल क्लिअर झाल्या. आम्ही चेंज केल्या. काय बघू बरोबर तंदुरीने घाम पडला. मस्त होतं टेस्ट. घाम भारी तंदुरी होती बरी फक्त स्पाइसी होतं पण होती मस्त. यो कसं आहे रे गोड लिंबू कांदा ते मुरमुस टाक. एक छोटा पीस दे फक्त. थोडं त्याला तर आता खाऊन मार्केटला जायचं ना. मार्केटला जाऊ नंतर काय असेल ते जाऊन उद्या निघायचंय. फायनली तो दिवस आले. आज निघणार होतो मी पण याने मला थांबवलं. बोलतं नको जाऊस या ना त्या. काही नाही झालं. जाऊ घरी आज लगेच जा. नको लढव जाऊ माझा मित्र. आता चला कॉन्ट्रोल मिळाले. जेवून घेऊ नंतर मार्केटला जाऊ. भरपूर बेकार पाऊस आहे बस लवकर. इथं मगाशी आलो तेव्हा एकदम धुका होता आणि आता कम्प्लीट निघायचे टायमिंग. बेकार पाऊस होता. धुका होता बेकार. तर आम्ही आता चाललोय रूमवर. भरपूर भिजलो सगळं आणि निघायच्या टायमिंग कम्प्लीट पाऊस आला. आधी मस्त धुका होता, थंडी होती ना, डायरेक्ट पावसाला भिजवलं. असो आज आपण कुठे गेलो? सावित्री पॉइंट, एलिफंट पॉइंट आणि चीज फॅक्टरीला. अजून एक काहीतरी पॉइंट बघितला आपण. पॉइंटची तर जाम धुका होता. तिथे काही नीट बघायला भेटलं पण मजा आली. पडल्यास टोपी बिपी उडलेली बेकार. हा पण गो काटिंगला नंतर मजा चाली. मजा नंतर आम्ही गेलो इकडे जायचं. इकडे कुठं गोकाटी. हा टाकतो सगळं टाकीन तू घाबरू नको. तर नंतर मग आम्ही गेलो चीज फॅक्टरीला फ्रेश होऊन. तिथं चीज केक खाला तो पण मस्त लागला. नंतर आंघोळ वगैरे केली त्या पूल मध्ये, आपल्या स्विमिंग पूल मध्ये. आता पण चालू रूमवर. मजा आली पण मजा आली. तू हे आंघोळच नाही केली. असं
तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.